आपल्या जन्मकुंडलीत 50% वेटेज ज्या ग्रहाला आहे तो ग्रहदेव म्हणजे शनिदेव. शनीला स्वतःच्या मकर आणि कुंभ राशीचे स्वामित्व आहे. मकर रास ही काळपुरुषाच्या कुंडलीतली 10वी रास आणि कुंभ रास ही 11वी रास. तर मकर रास ही अर्थ त्रिकोणामधली सगळ्यात शेवटची रास आहे आणि कुंभ ही काम त्रिकोणामधली सगळ्यात शेवटची अत्युच्च रास आहे. 10व्या स्थानावरनं आपण आपल्या आयुष्यात आपलं कर्म, कार्यशीलता, तर 11व्या स्थानावरनं अपेक्षापूर्ती, महत्वाकांक्षा हे बघतो. आणि या दोन्ही त्रिकोणामधल्या प्रत्येक एकेका राशीचं स्वामित्व संपूर्ण ग्रहमालेत फक्त शनिदेवाकडे आहे. तसेच दिवसातल्या 24 तासामधला 8 तास माणूस झोप काढतो आणि राहिलेल्या 16 तासामध्ये 8 तास माणूस स्वतःच्या कामाबद्दल, स्वतःच्या अपेक्षापूर्तीबद्दलच लक्ष देतो आणि राहिलेले 4-5 तास, 8 तास एन्जॉय, रिलेशन या गोष्टींना सगळं महत्व असतं. त्यामुळे शनिदेवाला अनन्यसाधारण महत्व आपल्या कुंडलीत आहे. सामान्य लोकांमध्ये शनी देवाबद्दल बरेच गैरसमज आहे. ते दुसऱ्या कुठल्याही ग्रहाबद्दल नाही. कुंडलीतील शुभ स्थानातला शनी सुरुवातीला खडतर प्रवास देतो आणि नंतर यशाची शिखरे मिळवून देतो. पण बऱ्याचदा कुठल्या तरी व्यक्तीची स्टोरी ऐकत असतो की माझे आजोबा रेल्वे स्टेशनवर राहत होते, एखाद्या हॉटेलमध्ये प्लेट साफ करत होते आणि आज ते 10,000 हजार लोकांना रोजगार पुरवतात. हे सगळे शनी महाराजांची कृपेची. आणि जसं धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपवर काम करून एकाच आयुष्यात एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. ही सगळे व्यक्ती म्हणजे त्यांच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असणारी लोक. शनिग्रह कुठल्याही प्रकारचा उतावीळपणा, अविचारीपणा करत नाही. संयम, शांतता, चिकाटी असते. शनीमध्ये चलचलता नाही. बुधासारखा फुलपाखराची वृत्ती नसून गंभीरपणा पण संशयीपणा आहे. शनी गुरुसारखा मन मोकळा नाही तर एकलकोंडा, कष्ट करणारा, अनुभवी. त्या चंद्रासारखी माया, नात्याची आवड नाही. संत ग्रह आहे. शुक्रासारखा रसिक नाही तर वैरागी आणि व्यवहारी आहे. शनी कर्मफळाची जाण देत असल्यामुळे सहसा शनीप्रधान व्यक्तींना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव असते. शनीची आद्य देवता ही महाकाली असल्यामुळे आपला काळ किंवा येणारा काळ कुठल्या दिशेने जाणार आहे याची मूळतः जाणीव शनीला असते. दीर्घकालीन योजना, कट कारस्थानं, महत्वाकांक्षी, कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवायचा, ही सर्व कार्ये शनीच्या अंमलाखालीच येतात. शनी कष्ट करून यश खेचून काढतो. शनी प्रतिकूल अनुभव देऊन माणसाला शहाणे करतो. त्याला असे अनुभव देतो की 100 ग्रंथ वाचून त्याला जमणार नाही, ते शनी एखाद्या अनुभवातनं निर्माण करून देतो. शनी सर्व ग्रह मालिकेत सर्वात मंद ग्रह आहे. त्याला 12 राशीमधून एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 29 वर्ष, 5 महिने आणि 27 दिवस लागतात. शनीच्या कारकत्वात वकिली, शीतपेय, बर्फाची इंडस्ट्री, एअर कंडिशनचे कारखाने, पॉलिटिक्स हे सर्व शनीच्या अंमलाखाली येतात. आता आपण शनीची ज्या स्वतःच्या ज्या राशी आहे मकर आणि कुंभ, त्याबद्दल विशेष फळं कशी असतात ते जाणून घेऊ. जेव्हा शनी मकर राशीत असतो एखाद्याच्या कुंडलीत, तेव्हा त्याला खूप वेगळी फळे चाखायला मिळतात. मकर ही शनीची स्वतःची पृथ्वी तत्वाची, चर स्वभावाची पण व्यापारी वृत्तीची. कुठल्याही व्यक्तीचा क्षणी मकरेत असतो तेव्हा तो त्याला कणखर बनवतो. पृथ्वी तत्वाची रास आणि शनी मिश्रण म्हणजे व्यवहारी वृत्ती, हिशोबीपणा, व्यापारी काटकसरी. पैसा हा जीवनाचा केंद्रबिंदू असतो. सर्व गोष्टींचे ज्ञान घेऊन प्लॅनिंग करूनच ही व्यक्ती मैदानात उतरते. झिरो रिस्क घेऊन सगळे अंदाज पक्के बांधूनच कुठल्याही कार्याची सुरुवात अशा व्यक्ती करतात. यांच्यात काम करण्याची, यश खेचून आणण्याची प्रवृत्ती खूप भयानक असते.
हे कम्प्लीट रिअलिस्टिक असतात. सतत एखाद्या कामाची प्रॅक्टिस करून ग्रेट सक्सेस मिळवतात. काम शिस्तीत, कायदे पाळून, चिवटपणे काम करणार, भावनांवर विलक्षण ताबा असणे या व्यक्तींचा गुण असतो. बुद्धिमान नसली तरी कष्टाळूपणामुळे सातत्याने काम करणारी लोक मकरेच्या शनीची. इन्शुरन्स एजंट, म्युच्युअल फंड एजंट ज्यांची उलाढाल 1,000 रुपयापासून सुरू होऊन आता ते 2 ते 3 कोटी रुपये महिन्याला कमवतात, ही सगळी लोक मकरेच्या शनीची. 10वी रास नैसर्गिक कुंडली मान सन्मानाची, अधिकार देणाऱ्यांची, दशमांशी पण पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्यामुळे IAS, IPS अधिकारी जे स्थिर असतात, संयमी असतात, वेळेचा अंदाज बांधून सर्व राजकारणी लोकांशी त्यांना जुळवून घेता येते. एकच काम बऱ्याचदा करून मास्टरी मिळवणारे लोक हे मकरेच्या शनीचे असतात. हार्डवर्क आणि सक्सेस हे 2 शब्दकोश त्यांच्या डिक्शनरीत कायमचे असतात. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी या लोकांचे एक लव्ह अफेअर असू शकते. वैवाहिक आयुष्यात जर बिघडलेला मकरेचा शनी असेल तर वैवाहिक आयुष्यात एवढं सुख त्यांना मिळत नाही. जर मकरेचा शनी कुंडलीत शत्रू ग्रहाच्या प्रभावाखाली असेल तर ही लोक जुगारी, व्यसनी, दारूच्या आहारी जाणारी असू शकतात. यांना वैवाहिक सौख्य पाहिजे तसे मिळत नाही. दुसऱ्यांवर संशय घेण्याची प्रवृत्ती यांची खूप वाढलेली असते. कुंडलीत मकरेचा शनी सुस्थितीत असणारी लोक म्हणजे बरेच IPS, IAS अधिकारी, शून्यातनं विश्व निर्माण करणारे श्री धीरूभाई अंबानी, JRD टाटा, गरवारे, मफतलाल ही सर्व मकरेच्या शनीची. शनी हा ग्रह कर्माचा कारक आहे. आपण जे काम निवडतो ते आपल्याला आवडेल असे असेल तर त्या कामात खूप मजा येते. आपल्या आयुष्यात पण अर्थ राहतो. आपल्या आवडणारे प्रोफेशन मिळेल का नाही हे शनिदेव आपल्या कुंडलीवरून ठरवतात. तो कुठल्या स्थानात असल्यापेक्षा कुठल्या राशीत बसलाय याला खूप महत्वाचं आहे. आता आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीबद्दल. कुंभ रास ही वायुतत्वाची आणि शनी ग्रह पण वायुतत्व. बुद्धिमत्ता मल्टिपल होत नाही तरी ती स्क्वेअर मध्ये वाढते. कुंभ राशी सर्व राशींमध्ये सखोल आणि व्यापक बुद्धिमत्ता, तिथे अनुभव संपन्न शनी महाराज म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सखोलवर विचार करण्याची प्रवृत्ती. याची बोलकी उदाहरणं म्हणजे शनी 3ऱ्या, 6व्या आणि 11व्या ठिकाणी त्याला स्थानबल प्राप्त होते. अमित शहाचा 6व्या स्थानी शनी आहे. तोही शनी कुंभेचा आहे. म्हणून त्यांनी आपल्या विरोधकांवर खूप चाणक्य बुद्धीने मात करत आले. तसेच एकनाथरावजी शिंदे यांचा 11व्या स्थानी कुंभेचा शनी आहे. सलमान खान यांचा पण 11व्या स्थानी कुंभेचा शनी आहे. यांच्या आयुष्यात बऱ्याच अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या. कुंभेच्या शनीपेक्षा पण तूळ राशीतला शनी ही जास्त प्रकर्षाने फळ देतो. हे आपण ममता बॅनर्जीच्या कुंडलीवरनं बघू शकतो. तर आज मात्र आपण बघणार आहे कुंभेच्या शनीची प्रमुख वैशिष्ट्ये. कुंभेच्या शनीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कितीही भयंकर संकटे आली तर ते घाबरत नाही. त्याहून ते मोटिवेट होतात. उलटे परिस्थितीवर तुटून पडतात. असे पडतात की परिस्थितीला त्यांच्यावर तुटून पडायला काही शिल्लकच राहत नाही. कलाकारापासून योगीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात ते प्रसिद्धी मिळवून देतात. अशा माणसांची अपेक्षा पूर्ती ही वयाच्या 52व्या वर्षापर्यंत झालेली आढळते. नंतर त्यांच्या स्वभावात कुठल्याही प्रकारचा लोभ, लालच असं राहत नाही. कुंभेचा शनी बघताना बाकी पत्रिकेची स्थिती पण बघणं खूप गरजेचं असतं. कुंभेच्या शनीची 10वी दृष्टी म्हणजे ती वृश्चिकेवर पडते आणि तिथे जर केतू असेल तर ही माणसं खूप चांगले ज्योतिषी होऊ शकतात. लोकांना त्यांचं काम महत्वाचं असतं. ते पैशाची अपेक्षा करत नाही. अगोदर काम करून मोकळे होतात आणि नंतर पैसे विचारतात. याच्या उलट जर 10व्या स्थानात म्हणजे शनीपासून, कुंभेच्या शनीपासून 10व्या स्थानावर वृश्चिक राशी आणि या राशीत राहू असेल तर ते अगोदर पैसे घेणार मगच काम करणार. शनी बरोबर बुध जर सुस्थितीत असेल तर ही पण लोक खूप चांगले वकील,
खूप चांगले लेबर लॉ मधले लोक आणि ज्योतिषी होतात. कुंभेच्या शनीचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकाकी राहणं पसंत करतात. त्यांना जास्त कोणी मित्र नसतात. 11वं स्थान तसं राहूसाठी पण खूप स्ट्रॉंग स्थान असतं. त्यामुळे 11व्या स्थानाची कारकत्व राहू प्रमाणे पण आपल्याला बघावी लागतात. म्हणून कुंभ राशीतला शनी हा राहू प्रमाणे पण फळं देताना आढळतो. एकदम विचारसरणी मोठी, मोठ्या कॉर्पोरेटशी संबंध आणि मोठ्या कॉर्पोरेट कडून त्यांना चमकदमकच्या दुनियेत फायदा पण होतो. ही लोक समाजासाठी बरंच काम करत असतात. इव्हन ती त्यांच्यासाठी एक रेमिडीज असते की समाजासाठी चांगलं काम करणं, मोठ्या कॉर्पोरेटसाठी काम करणं. मोठ्या कॉर्पोरेट लोकांना यांनी जर आध्यात्मिक पुस्तकं वाटली तर ती त्यांच्या आयुष्यातली एक रेमिडी ठरते. राहूचं कारकत्व असल्यामुळे सोशल मीडियाचा पण भरपूर वापर ही लोक करतात आणि त्यात त्यांना यश पण मिळते. महत्वाकांक्षा प्रचंड प्रमाणच्या असल्यामुळे कूटनीतीचा पण वापर राहूच्या कारकत्वामुळे अशा लोकांमध्ये आढळतो. राहू हा स्वरभानू राक्षसाचं त्यांनी अमृत पिण्यासाठी देवतांचा वेश घेतला होता. साक्षात विष्णूला पण त्यांनी फसवलं होतं. म्हणजे त्याचं टोकं किती तरबेज असेल. तर या राहूची जोड जेव्हा कुंभेच्या शनीला मिळते तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारचे अवलंब करून शत्रूला पराभव करत असतात. कुंभेच्या शनीमध्ये मोठे मोठे वकील, ज्योतिषी, इंडस्ट्रियलिस्ट, जहाज बांधणारे, वैमानिक बांधणारे, इव्हन वैमानिक, एसीचे कारखाने, फ्रीजचे कारखाने, जमिनीखालचे व्यवसाय, अशा बऱ्याच गोष्टी येत असतात. आता आपण हे बघूया की या मकरेच्या शनी आणि कुंभेच्या शनीच्या आपल्या घरात वास्तू रेमेडी काय करायला पाहिजे. मकरेचा शनी आहे, त्यांनी सर्वात प्रथम दक्षिणाभिमुख घर हे बघितलं पाहिजे. ते त्यांना प्रचंड फायदेशीर ठरतं. ते समजा नसेल जमत तर तिथे दक्षिणेकडे त्यांनी एक वायफायचा राउटर किंवा टीव्ही हा तरी लावलाच पाहिजे. त्यामुळे त्यांचं फुलासारखा सुगंधाप्रमाणे त्यांची कीर्ती जगभर पसरते. कुंभेच्या शनीच्या लोकांनी पश्चिमेकडे देवघर ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यांनी महाकालीचा फोटो हा उत्तरेकडे लावावा किंवा श्रीकृष्णाचा फोटो हा वायव्येकडे लावावा, नॉर्थ वेस्टला लावावा. तसेच त्यांनी फ्रीजची दिशा ही पश्चिमेकडे ठेवली तर त्यांना जास्त फलदायी ठरतं. मी तुम्हाला ज्या रेमेडीज सांगतोय त्या जास्त महत्वाच्या प्रमाणे लाल किताब प्रमाणे नाही सांगणारे कार्मिक रेमेडीज सांगतोय मी तुम्हाला, ज्या तुम्हाला करायला खूप इझी पडतील. किंवा शनीची महत्वाचं काय आपल्या आयुष्यात तर शनी हा कर्माचं फळ आपल्याला देत असतो. आपली कर्म किती चांगली आहे त्याचं याच आयुष्यात आपल्याला रिझल्ट देत असतो. त्यामुळे या दोन्ही लोकांनी नॉनव्हेज न खाल्लेले बरे. कारण की जेव्हा आपण एखाद्या जीवाला मारतो तेव्हा त्याला कळत असतं की आपण याला मारतोय. त्याच्या मनात एक भीती, खूप वेगळी भावनात असते आणि त्या भावनेसकट तो गेलेला असतो. किंवा त्याचे नातेवाईक जे कोणी असेल, तुम्ही मासे खाता, जेव्हा एखादा पकडतो मासाला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची आई असतील, बहिणी असतील, भाऊ असतील, त्यांना किती वाईट वाटतं आणि त्याला पण आपण त्यांच्या कुटुंबापासून वेगळं करत असतो. बरं, ही जी भीतीत मरताना त्यांच्यात असते, जेव्हा आपण त्याचं पुढे त्याच्यावरती काही गोष्टी करून तेव्हा त्यांचं रक्त तर बाजूला काढतो पण ते हार्मोन्स आपण बाजूला काढू शकत नाही. ते त्यांच्या मनात पूर्ण साचलेले असतात भीतीचे हार्मोन. आणि ते जेव्हा आपल्या पोटात जातात तेव्हा त्याचे भयंकर दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, शनी हा देव कार्मिकतेचं प्रतीक असल्यामुळे तो आपल्याला याचं कधीही कुठेही मूल्यमापन चांगलं करून देणार नाही, तर वेगळ्या कार्मिकाचं तो आपल्याला ट्रीट करू शकतो. त्यामुळे या लोकांनी नॉनव्हेज न खाल्लेलं सगळ्यात मोठी रेमेडीज त्याच्यावर आहे. आज आपण मकरेचा शनी आणि कुंभेचा शनी याच्यावर आपण बोललोय. पण बाकी स्थानांमध्ये किंवा बाकी राशींमधलाही शनी आपल्या वेगवेगळ्या लोकांच्या असू शकतो. त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला अवश्य लिहा.
मी शक्यतो लवकरच त्याच्यावरही व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न करीन.